31 आहे, पण काय करणार? त्या दिवशी तर एकादशी आहे आणि आमच्याकडे एकादशीला नॉनव्हेज खात नाहीत. टेन्शन घेऊ नका, तुमच्यासाठी मी हा खास मेनू आणलेला आहे. या मेनूचे नाव आहे सोया चिली 65. अगदी 5 ते 10 मिनिटात बनवून तयार होते आणि हो, नॉनव्हेजला टक्कर देणाराच आहे बरं का. टेस्ट म्हणसाल तर आहा, अप्रतिम आहे. एकदा ट्राय करून तुम्ही नक्की बघा, तुम्हालासुद्धा नक्कीच आवडेल. अशाच रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. चला सुरू करूया. गॅस चालू करून गॅसवरती पातेल्यात पाणी ठेवूया. आता इथे तुम्ही गरम पाणी नुसते घेतले तरीसुद्धा चालेल आणि पाणी उकळून घेतले तरीसुद्धा चालेल. पाणी उकळल्यानंतर गॅस बंद करायचा आणि सोया त्याच्यामध्ये घालून घ्यायचा. मी 1 वाटी सोया घेतलेला आहे. आता तुम्ही त्याच्यानुसार क्वांटिटी तुमची कमी जास्त करू शकता. छान हलवून 5 मिनटं झाकण ठेवून असाच ठेवून देऊया. 5 मिनटानंतर त्याला एका बाउलमध्ये काढूया. आता बाउलमध्ये काढल्यानंतर हा गरम आहे, त्यामुळे याच्यामध्ये आपल्याला थंड पाणी ओतायचे आहे. थंड पाण्याने काय होते, हा पटकन थंड पडतो आणि नंतर आपल्याला त्याच्यामधून पिळून पाणी साईडला काढायचं आहे. आता पाणी पिळताना गरम असताना पिळू नका, नाही तर हाताला चटके बसेल आणि घाईमध्ये सोयामध्ये सुद्धा पाणी राहील. त्यामुळे हलके थंड होऊ द्या. थंड झाल्यानंतर छान असं पिळून घ्या. म्हणजे कसं, थंड झाल्यावर आपण व्यवस्थित पिळले जातात आणि सोयामध्ये पाणी राहणार नाही. आता इथे सगळे सोयामधले पाणी काढून झालेले आहे. आता याच्यात 2 चमचे एवढे लाल मिर्च पावडर टाकलेली आहे, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर आणि बरोबरच अद्रक लसूण 2 चमचे टाकलेले आहे आणि इथे मी कॉर्नफ्लॉवर 2 ते 3 चमचे टाकून घेतलेले आहे. चवीपुरते मीठ म्हणजे साधारण 2 चमचे मीठ टाकलेले आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. आता इथे मी एवढेच मसाले टाकलेले आहेत. आपल्याला इथं जास्त मसाल्यांची सुद्धा गरज नाही बरं का. छान हलवून घ्या. नंतर अशा प्रकारे तुम्ही हलवा, ज्यामुळे मसाला पूर्ण सगळ्या सोयाला कोट होईल. आता हे कोट झाल्यानंतर ना आपल्याला काय करायचं आहे, तर याला ना तेल गरम होईपर्यंत नाही तर साधारण 5 मिनिटासाठी याला झाकण ठेवून असं सोडायचं आहे. आता इकडे कढई गरम करायला ठेवू. कढईमध्ये तेल टाकू. आता तेल टाकताना तेलाचे प्रमाण कमीच राहू द्या, जास्त करू नका, कारण या तेलाचा वापर जास्त आपण पुढे करत नाही. आताच याच्यामध्ये सोया सोडून घेऊया. आता इथे मी ना काय केलं ते मस्टर्ड ऑइलचा वापर केला, त्याच्यामुळं सोया तळताना जास्त डार्क तुम्हाला वाटत असेल, पण असं नाही आहे. ती तेलच डार्क आहे, म्हणजेच मस्टर्ड ऑइलच डार्क आहे, त्यामुळे तुम्हाला तसं वाटत आहे. छान आपल्याला खरपूस असे छान मीडियम गॅसवर तळून घ्यायचे आहेत. तळल्यानंतर त्याचा कलर ना हलकासा ब्राऊन होतो आणि सुरुवातीला जेव्हा आपण तेलात पाहतो ना तेव्हा ते सॉफ्ट वाटतात, पण नंतर बाहेर काढल्यानंतर ना थोडे थंड पडले की ते एकदम क्रिप्सी होऊन जातात, जसे मी तुम्हाला इथे दाखवत आहे. आता आपण याला एखाद्या जाळीवरती काढून घेऊया. जाळीवर काढल्यावर काय होते ना, खालून गरम वाफ गेली ना, तो पदार्थ किंवा सोया छान असा क्रिप्सी राहतो. मग तुम्ही कोणतेही तळणीचे पदार्थ असू द्यात, जाळीवरती काढून घ्या. यामुळे काय होतं, वाफ गेल्यानंतर तो पदार्थ जास्त वेळ क्रिप्सी राहतो. आता इथे माझा दुसरा घाणासुद्धा छान असा तळून झालेला आहे. आता त्यालासुद्धा मी जाळीवरती काढून घेते. असं करून आपल्याला सगळे सोया व्यवस्थित क्रिप्सी होईपर्यंत छान असे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. आता इथे सगळे सोया माझा तळून झालेला आहे. मी इथे आता कढई गरम करायला ठेवली आणि तळणीचे जे तेल होते त्यातले 4 चमचे तेल टाकले आणि 2 चमचे बारीक कट करून लसूण आणि 1 हिरवी मिरची कट करून टाकली. आता छान एकदा ह्याला व्यवस्थित हलवायचे आहे. गॅस हा फुलच राहू द्या, जास्त बारीक करू नका. अर्धा चमचा तीळ टाकले, ऑप्शनल आहेत, नसले टाकायचे नाही टाकले तरी चालतील. आता इथे कोथिंबीरचे देठ बारीक चॉप करून मी घातलेले आहेत, यामुळे दिसायला आणि टेस्टला सुद्धा फरक खूप छान पडतो. बरोबर आता इथे क्रिप्सी मी केलेले सोया याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत. छान असं आपल्याला व्यवस्थित हलवायचे आहे. आता याच्यामध्ये काय घालायचं, तर याच्यामध्ये आपण फक्त 65 सोया चिली 65 बनवत आहोत, त्याच्यामुळं आपण याच्यामध्ये फक्त शेजवानी चटणी घालणार आहोत आणि टोमॅटो केचप घालायचा आहे. पण आता इथे मी काय केलेलं आहे, सोया म्हणजे माझ्याकडे इथे ना शेजवानी चटणी मी अर्धा चमचा आणि इमली चटणी अर्धा चमचा घेतली होती. म्हणजे दोन्ही मी मिक्स घातलेले आहे, का तर मला थोडा चटपटा याला टेस्ट द्यायची होती. आता तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते घातले तर चालेल. आणि आता इथे मी सोया सॉस घालणार नाही आहे, कारण मी इथं 65 बनवत आहे, जरा थोडेसे क्रिप्सी आणि ड्राय बनवणार आहे. जर तसे पाहिजे असेल तर तुम्ही इथे सोया चिली सॉस घातला तरी देखील चालेल. आता छान इथे बनवून तयार आहे. चला मग सर्व करूया. तुम्ही पाहू शकता 5 ते 10 मिनिटात क्रिप्सी सोया चिली 65 बनवून तयार झालेले, अगदी नॉनव्हेजला टक्कर देणारी आहे ना. मग आता तुमचा 31 कसं काय सेलिब्रेशन होणार, एकादशी असून सुद्धा परफेक्ट असं बनवून तयार झालेले या रेसिपीवर छान असं एन्जॉय करा आणि सेलिब्रेशन करा. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.